साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शेळगी, बाळे आणि इतर गावठाण हद्दवाढ भागातील प्लॉटधारकांना पुढील आठवड्यापासून सातबारा उतारा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। 1992 मध्ये शहराच्या लगत असणाऱ्या काही गावठाण भागांना शहरामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते। शहरी भागामध्ये समाविष्ट झाल्यामुळे या भागात नागरी वसाहतीच्या संख्येत वाढ झाली होती, पण प्लॉटधारकांनी घेतलेल्या जागेचे सातबारे मिळत नव्हते। यामुळे प्लॉटधारकांना आपला प्लॉट हस्तांतरित करणे, उतार्यावर वारसदारांची नोंद करणे अथवा कर्ज काढण्याकरिता प्लॉटधारकांना अडचण येत होती। वारंवार मागणी करून देखील जिल्हा प्रशासनाकडून हद्दवाढ भागातील गावठाण प्लॉटधारकांना सातबारा उतारा देण्याची मागणी केली जात होती। नावचा उतारा मिळत नसल्याने मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार विजयकुमार देशमुख हे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या समवेत बैठक करून शेळगी, बाळे, दहिटणे, हत्तूर आदी गावठाण भागातील प्लॉटधारकांच्या नावे सातबारा उतारा मिळण्याकरिता काय अडचण निर्माण केली जात आहे, यावर आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी व महसूल विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली। चर्चेअंती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व महसूल अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यापासून हद्दवाढ भागातील प्लॉटधारकांना संबंधित भागातील तलाठी कार्यालयात सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असून यामुळे सर्वसामान्य प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। परिसरातल्या या लोकांना गेले 2014 पासून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा मिळत नाही। अनेक वेळा आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलं, पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून, तहसीलदार किंवा SLR सगळ्यांना अधिकाऱ्यांना बोलवून आज इथं बैठक घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपल्याला प्रॉपर्टी कार्ड, आपल्याला सातबारा उतारा तिथं चालू करू आणि इतर जे प्रोसिजर आहेत ते प्रॉपर्टी कार्ड चालू करण्यासाठी ते प्रोसिजर चालू ठेवील आणि ज्यावेळी ते होईल तेव्हा ते सातबारा उतारा होईल। अनेक नागरिकांना ह्यापासून त्यांच्या जमिनी खरेदी विक्री करणे किंवा लोन काढणे किंवा वारस नोंद करणे या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट तिथले बंद होते, पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला तो स्वागत आहे।